मित्रहो, मी कोण्या पक्षाचा प्रचार करत नाही किंवा कोण्या पक्षावर टीका करत नाही, पण आपल्या देशाचे एक मंत्री आता काही एका महिन्या अगोदर ते बोलले की आम्ही सत्तेत आलो म्हणे फक्त या देशाचं संविधान बदलवण्यासाठी. त्यांचं नाव होतं अनंत कुमार हेगडे. आणि अशा अनेक दिवसापासून अशा कित्येक चर्चा या देशामध्ये सुरू असतात आणि त्यांना हे का बरं खपत नाही? कारण या देशाचं संविधान एका महाराच्या मोराने लिहिलं, म्हणून त्यांना ते चालत नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते सत्तेवर येतात तेव्हा तेव्हा अशा भाषा बोलतात. परंतु ही बाबांची लेकरं, हे बाबांचे अनुयायी त्या अनंत कुमार हेगडेला या सांगडीच्या मंचावरून बोलतायत, अरे हेगडे, हेगडे, अरे जोवर या जीवामध्ये जीव आहे, रक्ताचा शेवटचा थेंब पडेपर्यंत, शिल्लक राहेपर्यंत ही बाबांची लेकरं बाबासाहेबांच्या संविधानाला काही होऊ देणार नाही. पण बाबासाहेबांच्या लेकरांचं म्हणणं काय आहे? अरे हेगड्यांनो, हेगड्यांनो म्हणजे अनंत कुमार हेगडे. बघा आता शब्द बघा कसे आहे. अरे हेगड्यांनो, थगड्यांनो, बघणाऱ्या सगळ्यांनो, जे जे लोक बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधात बोलतात, कारण बाबासाहेबांचं संविधान कसं आहे? जिथे माणसा माणसात भेद आहे, जिथे जिथे माणसा माणसात भेद आहे, त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. जिथे माणसा माणसात भेद आहे, त्या पुस्तकाचे नाव वेद आहे. अरे पण जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे, त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे. जिथे प्रत्येक व्यक्ती समान आहे, त्या ग्रंथाचे नाव संविधान आहे. परंतु एकेकाळी, आज त्या या जगामध्ये नाही, शिलवंत भाऊ माझ्यासोबत हॉस्टेलला राहायचे आणि त्यांचं नाव शिलवंत होतं आणि म्हणून त्यांच्या नावावरून मी या 4 ओळी लिहिल्या होत्या. त्या काळी आपल्या देशाच्या गृहमंत्री, सॉरी विदेश मंत्री सुषमा स्वराज होत्या आणि त्या बोलल्या होत्या, सुषमा स्वराज, की म्हणे या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ म्हणे भगवद्गीता असला पाहिजे. आपल्या देशाचे प्रधानमंत्री जेव्हा जपानला जातात तर जपानच्या प्रधानमंत्र्यांना बुद्धाची मूर्ती गिफ्ट म्हणून देतात आणि त्यांना सांगतात की मैं बुद्ध के भूमी से आया हूं. या देशाची ओळख तथागत भगवान गौतम बुद्धाच्या नावानं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, अंबानीची बायको बुद्धं शरणं गच्छामी म्हणताना दिसते आहे. जगामध्ये बाबासाहेबांची ओळख, जगामध्ये या देशाची ओळख तथागत बुद्धांमुळे आहे. आणि बुद्धांना आपले गुरु मानणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागतांच्या तत्वांवरती या देशाचं संविधान लिहितात. आणि ही बाबासाहेबांची लेकरं, ती विदेश मंत्री बोलली होती सुषमा स्वराज, की म्हणे या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ भगवद्गीता का असू नये. ती बाई आज जगामध्ये नाही, ती स्वर्गलोकी गेली, पण तिच्यासाठी मी 4 ओळी लिहिल्या होत्या. अगं ए बये सुषमाबाई, जो आचरणाने भ्रष्ट आहे त्याला शिलवंत कसे म्हणावे. जो आचरणाने भ्रष्ट आहे त्याला शिलवंत कसे म्हणावे आणि मनाने गरीब असलेल्याला श्रीमंत कसे म्हणावे. जो आचरणाने भ्रष्ट आहे त्याला श्रीमंत कसे म्हणावे, जो मनाने गरीब आहे त्याला श्रीमंत कसे म्हणावे. अरे गीता, गीता म्हणजे आहे केवळ युद्धाचे वर्णन, मग त्या गीतेला सांगा राष्ट्रीय ग्रंथ कसे म्हणावे. आणि आमचा एकच राष्ट्रीय ग्रंथ, आमचा एकच धर्म, आमची एकच जात, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान. आमचा एकच धर्म. आणि म्हणून
त्या सर्व संविधान विरोधी मनुवाद्यांना बोलणं आहे, अरे हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, अबे हेगड्यांनो, अबे हेगड्यांनो, अबे हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, तुम्ही ध्यानामध्ये हे धरा, अरे हेगड्यांनो, अरे हेगड्यांनो धगड्याला बकणाऱ्या, हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, तुम्ही ध्यानामध्ये हे धरा. काय ध्यानामध्ये धरा? तो अनुपम खेर म्हणत होता, जो चित्रपट सृष्टीमध्ये खलनायकाची भूमिका पार पाडतो, विलन आहे, पण असल जिंदगीमध्ये तो विलन आहे. तो म्हणतो की जर आपण चड्डी बनियान बदलू शकतो तर या देशाचं संविधान का बरं बदलू शकत नाही? अबे अनुपम खेर, संविधान बदलवणं म्हणजे काही तुझ्या बसची गोष्ट नाही. संविधान हे आमचा जीव की प्राण आहे. आणि म्हणून ही बाबांची लेकरं बोलतायत, त्या अनंत कुमार हेगडेला, त्या अनुपम खेरला, त्या सुषमा स्वराजला, अरे हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, तुम्ही ध्यानामध्ये हे धरा, अबे तुम्ही ध्यानामध्ये हे धरा. काय काय ध्यानामध्ये धरा? अबे घटना बदलायची, घटना बदलायची, अबे घटना बदलायची, भाषा करण्या अगोदर लिहिणारा पैदा एक शब्द आहे का माझ्या मित्रांनो? पूर्ण लक्ष माझ्याकडे सुद्धा. माझा आवाज येतोय ना? सर्वांनी लक्ष द्या. अरे हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, हेगड्यांनो, अरे हेगड्यांनो, हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, हेगड्यांनो धगड्यांनो बकणाऱ्या सगळ्यांनो, तुम्ही ध्यानामध्ये हे धरा, तुम्ही ध्यानामध्ये हे धरा. अबे घटना बदलायची, घटना बदलायची, भाषा करण्या अगोदर लिहिणारा पैदा बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि आज बाबासाहेबांच्या सन्मानार्थ कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचं एक तैलचित्र लावलं आहे. आणि बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं आहे. कसं? कोलंबियानं दिलं प्रमाण, कोलंबियानं दिलं प्रमाण, कोलंबियानं
त्यानं बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं. म्हणजे ज्ञानाचे प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे कोलंबिया विद्यापीठ बाबासाहेबांना ज्ञानाचं प्रतीक मानतो आणि आमच्या देशामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होती. म्हणून त्या मनुवाद्यांना बोलणार कोलंबियानं दिलं प्रमाण, कोलंबियानं दिलं प्रमाण, कोलंबियानं दिलं प्रमाण, सगळ्यात नंबर काम करो ऐसा कि नाम हो जाए, मगर इतना भी ना करो कि आसाराम हो जाए. म्हणून बाबा तो बाबा, गाडगे बाबा आणि बाकीचे बाबा गड्ड्यात दाबा. हे जयंतीच्या दिवशी हा संकल्प आपण केला पाहिजे. कारण आमच्या नागपूरमध्येही काही भाव आहेत. अरे चांगली तरकीसाठी हे विज्ञानवादी पोरं अशा भावांच्या चक्कर मध्ये पडतात. आणि माय मौल्यांना तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कारण हे विहार तुमच्यामुळे जिवंत आहे. या विहारामधून आपल्या मुलांना संस्कार मिळाले पाहिजे. आपल्या चिमुकल्या मुलाला आपल्या मांडीवर घास भरवताना त्याला सांगा, बेटा हा जो घास तू खातो आहे आणि हा माझ्या कमाईचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमाईचा आहे आणि याचा देणं आपल्याला लागणार आहे. हे आपल्या लहान मुलांना सांगितलं पाहिजे. कारण त्याच्याजवळ सांगितल्याने मन शुद्ध होत नाही. त्याच्याजवळ सांगितल्याने मन शुद्ध होत नाही. अरे कसोटी दाविल्या विना ते कधीही सिद्ध होत नाही. त्रिशरण पंचशिलेचे आधी आचरण करावे लागते. नुसते पांढरे कपडे घातल्याने कोणी बौद्ध होत नाही. हे संस्कार आम्ही आमच्या मुलांना दिले पाहिजे. आज नवीन बाबा या देशामध्ये येतात. अरे बाबासाहेबांनी विज्ञानवादी धम्म आम्हाला दिला, तरीही आमची ही नवीन पिढी त्या ठिकाणी जाते आहे कि मैं चाहता हूं कि कुछ रोकथाम हो जाए. मैं चाहता हूं कि कुछ रोकथाम हो जाए. मैं चाहता हूं कि कुछ रोकथाम हो जाए और इस देश में बाबाओं का काम तमाम हो जाए. मैं चाहता हूं कि कुछ रोकथाम हो जाए और इस देश में बाबाओं का काम तमाम हो जाए. बोलत राहा, आपण जिवंत बापाची औलाद आहे. कारण असं एका विचारवंताने म्हटलं आहे, अ डेड आंबेडकर मोर डेंजरस दॅन अलाइव्ह आंबेडकर. म्हणजे जिवंत आंबेडकरापेक्षा मृत आंबेडकर अत्यंत घातक आहे. म्हणून आपण अशा बाबाची औलाद आहेत की ज्याचं गेल्यानंतरही लोकांमध्ये दहशत आहे. म्हणून शांत बोलत राहायचं की मैं चाहता हूं कि कुछ रोकथाम हो जाए और इस देश में बाबाओं का काम तमाम हो जाए. अरे ये बेटियां डरती है बुजुर्गों के पैर छूने के लिए, ना जाने किस भेष में आसाराम हो जाए. ये बेटियां डरती है बुजुर्गों के पैर छूने के लिए, ना जाने किस भेष में आसाराम हो जाए. लेकिन